फायनली आपले गणपती बाप्पा विराजमान झालेत. सो तुम्हाला छोटासा लुक दाखवतो आपल्या गणपती बाप्पांचा. आणि त्यानंतर आपल्याला जाऊया आपलं नारळ वगैरे सामान आणायचे गावदेव मंदिरामध्ये नारळ पण फोडायचे आहेत. सर्व नारळ वगैरे फोडू आणि पूजाची तयारी करू. काकांना मी बोलवलं, पुजारी काकांना, आपल्या दरवर्षी येतात ते अवसारी काका. तर काका पण येतील आणि पूजा पण कशी होते ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर छोटासा लुक दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पांचा आपल्या. तर बघा. तर मित्रांनो, आत्ता आलो आपण गावदेवच्या मंदिरात आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि नारळ फोडण्यासाठी. सो तुम्हाला आपल्या गावदेवाचं सुद्धा दर्शन घडवतोय. त्यानंतर प्रत्येक देवळात जायचं, तसं नारळ वगैरे फोडायचे आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर सध्या आपण गावदेवाचं सुद्धा दर्शन घेऊया. तर चला. दर्शन वगैरे झालंय. आता आपण जाऊया, पूजेचं थोडं सामान घ्यायचं, हार वगैरे. तर ते सामान वगैरे घेऊया. तो चला. तर मित्रांनो, तुम्ही डेकोरेशन तर बघितलंच असेल आणि व्हिडिओ कशी आहे ती नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहून सुद्धा पाठवा. सर डेकोरेशन कसं वाटलं आणि मूर्ती सुद्धा आपल्या गणपती बाप्पाची कशी वाटली ते सुद्धा सांगा. तर पूजेची आपली तयारी चालू आहे. सो पूजा झाल्यानंतर पुन्हा भेटू. तर फायनली मित्रांनो, आपल्या बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि मस्तपैकी काकांनी पूजा वगैरे केली आणि मस्तपैकी आपल्या बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे. येत्या 10 दिवस आपण बाप्पाची मनोभावे सेवा करू आणि अशीच आपण बाप्पाची सेवा करू. सो मस्तपैकी आपली बाप्पाची प्रतिष्ठापना झाली आहे. नैवेद्य वगैरे दाखवलं मोदकांचं, जे वहिनीने बनवून आणलं आहे. आणि तर अशा प्रकारे आपल्या बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे.
सो मग कसं वाटलं तुम्हाला बाप्पाची प्रतिष्ठापना आणि डेकोरेशन, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा लिहून पाठवा. सो चला, तर आत्ताच गणपती बाप्पाची आपल्या प्रतिष्ठापना झाली आहे आणि आत्ता काकाने मस्तपैकी पूजा वगैरे केली आणि आजचं बहुतेक 1.5 दिवसाचे गणपती आहेत तिथे संध्याकाळी पाया पडत जाणार आहेत. नक्की तुम्हाला ते सुद्धा दर्शन घडवेल. सो आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि कसे वाटतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो नंतर जर गेलो तर मी तुम्हाला दाखवेन की 1.5 दिवसाचे गणपती कोणकोणते आहेत आपल्या गावामध्ये. मित्रांकडे पण आहेत, सो ते सुद्धा तुम्हाला दर्शन घडवेन. सो चला जाऊया नंतर.